नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणा ही बुद्धी, संस्कार आणि आई वडिलांप्रती आदर शिकवणारी सुंदर गोष्ट सांगणार आहे. एके दिवशी कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती गप्पा मारत बसले होते आणि श्री गणेश आणि कार्तिकेय खेळत होते. तेवढ्यात वीणा वाजवत देवर्षी नारद तेथे आले. नारायण नारायण. महादेव, मी स्वर्गातून एक अतिशय दुर्मिळ आणि दिव्य आंबा घेऊन आलो आहे. हा आंबा फक्त एका योग्य व्यक्तीलाच मिळू शकतो. गणपती आणि कार्तिकेय दोघांच्याही नजरा त्या आंब्याकडे गेल्या. हा आंबा मला हवा. मलाही हवा आहे. दोघेही आई वडिलांकडे पाहू लागले. भगवान शंकर थोडे हसले आणि मुलांना शांत करण्यासाठी ते म्हणाले की त्यांच्यापैकी जो सर्वप्रथम संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून परत येईल त्यालाच हा दिव्य आंबा मिळेल. मग काय, हे ऐकताच कार्तिकेय क्षणाचाही विलंब न करता आपल्या वेगवान मोरावर बसले. माझ्या मोराच्या वेगाशी कोण स्पर्धा करणार? मीच जिंकणार. असे म्हणत ते भरधाव निघून गेले. गणपती मात्र शांत उभे राहिले. त्यांनी आपल्या छोट्या उंदराकडे पाहिले आणि विचार केला की पृथ्वी इतकी मोठी, आपण पोहोचेपर्यंत कार्तिकेय परतही येतील. घाई करून नेहमी विजय मिळत नाही. योग्य विचार केला तर मार्ग नक्की सापडतो. गणपती काही क्षण विचार करू लागले. अचानक त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. ते आईवडिलांजवळ गेले. महादेव आणि पार्वती माता दोघेही एकत्र बसले होते. गणपतींनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या भोवती 1, 2, 3 अशा 7 प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर त्यांनी हात जोडले. महादेवांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले, गणेशा, पृथ्वीची प्रदक्षिणा न करता आमच्या भोवती प्रदक्षिणा का घातलीस? गणपती नम्रपणे म्हणाले, माझ्यासाठी आई वडील म्हणजेच संपूर्ण विश्व आहेत. शास्त्रात सांगितले आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव. तुमच्या प्रदक्षिणेमध्येच माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. हे ऐकून माता पार्वतींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. बाळा, तुझी बुद्धी आणि संस्कार पाहून आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. भगवान शंकरही आनंदाने म्हणाले, गणेशा, तू केवळ बुद्धिमान नाहीस तर खरा ज्ञानी आहेस. थोड्या वेळानं कार्तिकेय पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून परत आले. आल्यावर त्यांनी गणपतीला तिथेच उभे असलेले पाहिले आणि मनोमन खुश झाले आणि म्हणाले, मी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली. आता आंबा मला द्या. महादेवांनी संपूर्ण घटना सांगितली आणि गणपतीला विजेता घोषित करणार असल्याचं सांगितले. सर्व ऐकल्यावर कार्तिकेय काही क्षण शांत राहिले. मग ते गणपती जवळ आले. आज मी वेगाने धावलो, पण तू बुद्धीने जिंकलास. तुझा विजय योग्यच आहे. गणपतीही हसले. दोन्ही बंधूंनी एकमेकांना मिठी मारली आणि संपूर्ण कैलास पर्वतावर आनंदाचे वातावरण पसरले. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते? वेगापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असते. आई वडील हेच आपले पहिले गुरु आणि देव असतात. जो त्यांचा आदर करतो त्याच्यावर देवाची कृपा कायम राहते. म्हणून आपण नेहमी आपल्या आई वडिलांचा सन्मान करावा आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करावे.